मसवड पोलिसांचा अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका। एकाच दिवसात दारू, जुगार आणि मटका अशा अवैध धंद्यावर कारवाई करून तब्बल 6 गुन्हे दाखल करून 12 आरोपीवर अटकेची कारवाई। पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये। मसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे मोडून काढण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी कठोर पाऊल उचलले आहे। या अनुषंगाने मसवड हद्दीतील हिंगणी राजेवाडी रोड जवळ असणाऱ्या दर्शन किराणा दुकानाच्या आडोशाला मटका घेणाऱ्या, विरळी येथे मटका घेणाऱ्या, विरळी येथे जुगार पत्ते खेळणाऱ्यांना, त्याचबरोबर माळसाळवाडी हद्दीतील मोदी धाब्याच्या आडोशाला दारू विकणाऱ्या, तसेच जय मल्हार धाब्याच्या आडोशाला दारू विकणाऱ्या, डाकणी येथे दारू विकणाऱ्या तब्बल 12 आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली आहे। मटका घेणारे व त्यांचे मालक काकासो आगतराव जाधव, बाळासाहेब रामचंद्र पानसंडे, कल्याण अण्णा अवहोळ, प्रियंका रामचंद्र भंडारे, जुगार पत्ते खेळणारे आरोपी बबन ओमाजी काळेल, बापू विठोबा वाघमारे, उद्धम सीताराम यादव, भानुदास तुळशीराम काळेल, बाबा बबन धुमाळ, दारू विक्री करणारे आरोपी नवनाथ महादेव मासाळ, संजय सुखदेव कोडलकर, तातोबा गोजाबा कांबळे वरील सर्व आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून यापुढे देखील अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा चालूच राहणार आहे। सदरची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पोलीस अंमलदार देवानंद खाडे, भगवान सजगने, शशिकांत खाडे, रुपाली परतडे, नीता पळे, मैना हंगे, अमर नारनवर, सुरेश हंगे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ चिरकुळे, अभिजित भादुले, विकास ओंबासे, अनिल वाघमोडे, युवराज खाडे, राहुल थोरात। झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबासो शिंदे, मसवड।